नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 62 पर्यंत क्वेश्चन झालेले आहेत. आज आपण 63 to 75 असे आपले टोटल 13 क्वेश्चन होतात. 12 ने 13 क्वेश्चन होतात. ठीक आहे, तर बघूया आपण. क्वेश्चन नंबर 63 बघा काय आहे. 81 स्क्वेअर इंटू 27 स्क्वेअर अपॉन 9 क्यूब इंटू 3 raised to power 5 इज इक्वल टू एक्स क्यूब. देन एक्स इज इक्वल टू व्हॉट. खूप सोपा आहे बघा. याचं सॉल्युशन काय करायचं आहे बघा. 81 स्क्वेअर म्हणजे काय होते. 81 इंटू 81. ठीक आहे, त्याच्यानंतर 27 स्क्वेअर म्हणजे 27 इंटू 27. ठीक आहे, डिवायडेड बाय 9 क्यूब म्हणजे 9 इंटू 9 इंटू 9. ठीक आहे, पुन्हा 3 raised to power 5 आहे. आपण याला असं 3 raised to power 2 इंटू 3 raised to power 3 असं लिहू शकतो. ज्यांना रूल ऑफ इंडायसेस माहिती असेल है ना, a raised to power m इंटू a raised to power n इज इक्वल टू a raised to power m plus n म्हणजे 2 plus 3 म्हणजे 5. तर आपण या 3 raised to 5 ला 3 स्क्वेअर इंटू 3 क्यूब असं लिहू शकतो. ठीक आहे, आता इथे बघा 3 स्क्वेअर म्हणजे काय होते 9. इथे 9 लिहून द्या. ठीक आहे, आणि 3 क्यूब म्हणजे किती होत आहे 27. तर 27 करून द्या. ठीक आहे, आता बघा हे 2 9 9 9 जार 81 कॅन्सल झालं. हे 9 9 जार 81 हे कॅन्सल झालं. 27 इंटू 27 हे कॅन्सल झालं. काय उरलं शिल्लक राहिलं फक्त आता 27. आणि या 27 ला आपण 3 raised to power 3 लिहू शकतो. 3 क्यूब है ना, 3 चा क्यूब 27 होतो. ठीक आहे, आता ही जी आहे ना 3 हेच आहे एक्स ची व्हॅल्यू. ठीक आहे, मग एक्स इज इक्वल टू व्हॉट. तर ऑप्शन नंबर 2 एक्स इज इक्वल टू 3. एकदम सोपं आहे, पटकन तोंडी करण्यालायकीचं क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 64. क्वेश्चन नंबर 64 बघा. इफ द मेजर्स ऑफ 2 एक्सटर्नल एंगल्स ऑफ ट्रायंगल आर 60 डिग्री and 130 degree respectively, then which type of triangle is it. ठीक आहे, इथे बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे. ट्रायंगल आहे, त्याचे जे एक्सटर्नल अँगल्स आहे ठीक आहे ना, ते 60 डिग्री आणि 130 डिग्री आहे. ठीक आहे, तर तो कुठल्या टाईपचा ट्रायंगल असेल. तर इथे बघा सॉल्युशन याचं. इथे आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे ना. ट्रायंगल आता बघा तुम्ही समजून चला. एक बेस असणार आहे ट्रायंगलचा. ठीक आहे, तो ट्रायंगल एक त्याचा एक्सटर्नल जो अँगल आहे तो आहे 60 डिग्री. हा आहे 60 डिग्री. आणि दुसरा जो अँगल तयार होईल हा तयार झालाय एक्सटर्नल अँगल. हा वाला हा झालाय 130 डिग्री. ठीक आहे, एक जो एक्सटर्नल अँगल आहे तो 60 डिग्री आहे. दुसरा जो एक्सटर्नल अँगल आहे तो 130 डिग्री आहे. ठीक आहे, मग जर हा जर 60 डिग्री आहे मग हा किती असणार. हा अँगल असणार 120 डिग्री. ठीक आहे, हा अँगल किती असणार आहे. हा अँगल असणार आहे 50 डिग्री. कारण हे 180 डिग्री आहे ना पूर्ण हे. तर 130 आणि हे 50 180. इथे 60 आणि 120 180 होणार. ठीक आहे, मग हा किती येणार आहे 120 प्लस 50 170 झाला. मग हे किती येणार आहे 10 डिग्री येणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय सांगायचं आहे. हा जो ट्रायंगल आहे कुठला ट्रायंगल. ट्रायंगल ए बी आणि सी. ठीक आहे, ही जी लाईन आहे ना ही आपण एक्सटेंड केलेली आहे. कशासाठी तर इथला अँगल आपल्याला मेजर करायसाठी. ठीक आहे, एक्सटर्नल अँगल मेजर करायसाठी आपण हे लाईन एक्स्ट्रा घेतलेली आहे. ऍक्च्युअली ट्रायंगल ए बी सी हाच आहे. हा जो ट्रायंगल आहे ना हा आहे तो. आता याचा टाईप कुठला आहे. याचा टाईप कुठला आहे. याचा टाईप आहे ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ठीक आहे ना, कारण इथे जो एक अँगल त्याचा आहे तो 90 डिग्री पेक्षा जास्त आहे है ना. जो बेसला जो तयार होतो ना अँगल तो 90 डिग्री पेक्षा जास्त आहे. म्हणून याचा आहे आन्सर ऑप्शन नंबर 2 ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ठीक आहे ना. बाकीचे तर तुम्हाला माहिती असेलच है ना. एक्यूट अँगल ट्रायंगल, त्याच्यानंतर राईट अँगल ट्रायंगल कसा असतो. असा एक अँगल त्याचा 90 डिग्रीचा असतो. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे ना. एक्यूट अँगल ट्रायंगल कसा असणार आहे अशा टाईपचा असणार आहे. ठीक आहे ना. त्याचा एक अँगल सपोज इथं 50 आहे.
ठीक आहे ना. मग एक दुसरा पण सपोज 50 100 झाला, एक असणार 80, अशा टाईपचा हा एक्यूट अँगल आहे. हे तिन्ही अँगल जे आहे 90 डिग्री पेक्षा कमी आहे. ठीक आहे, हा 90 डिग्रीचा आहे म्हणून राईट अँगल ट्रायंगल आहे. हा एक्यूट अँगल ट्रायंगल आहे. आणि इक्विलॅटरल म्हणजे काय असतो, ज्याचे तिन्ही जे अँगल्स आहे ते एकसारखे आहे 60 डिग्रीचे, त्याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो. मग हा ट्रायंगल कुठला झाला, तुमचा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 65. क्वेश्चन नंबर 65 बघा. रोहित मेड अ प्रॉफिट of 6% when he sold a car which he bought for rupees 5 lakhs. How much total money did Rohit get after selling the car? इथे रोहित जे आहे त्यांनी एक कार घेतली होती 5 लाख रुपीजला, त्याच्यावर त्यांनी 6% प्रॉफिटनी ती कार विकली. तर जेव्हा ते कार विकणार त्याच्यानंतर रोहितला किती पैसे मिळणार ते आपल्याला काढायचं येतं. तर बघा काय आहे याचं सोल्युशन कसं आहे बघा. कारची प्राइस किती होती 5 लाख रुपीज. ठीक आहे, त्याच्यावर 6% प्रॉफिट घेतलंय, 6% प्रॉफिट रोहितला मिळालंय. तर 5 लाखचं 6% किती होते बघा, हे 2 0 कॅन्सल होणार, 6 5 30. ठीक आहे, आणि हे 3 0, 1 2 3 0 म्हणजे 30,000 रुपीज तो म्हणजे त्याला 6%, 5 लाखचे 6% म्हणजे 30,000 रुपीज प्रॉफिट होणार. ठीक आहे, मग त्याला जेव्हा तो कार सेल करेल तर ऍक्च्युअली तर जो त्याचा प्रिन्सिपल आहे 5 लाख ते तर मिळेलच मिळेल, सोबत जो प्रॉफिटची जी अमाऊंट आहे ती पण मिळेल. म्हणजे 5 लाख प्लस 30,000 म्हणजे टोटल अमाऊंट किती मिळेल त्याला 5,30,000. याच्यात आन्सर कुठला येतो बघा, ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे 5,30,000. एकदम सोपा आहे हा पण क्वेश्चन. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 66. क्वेश्चन नंबर 66 बघा. द लेंथ ऑफ perpendicular sides of a right angle triangle are 7 centimeter and 24 centimeter respectively. Then find the radius of its circumcircle. ठीक आहे, आता याचं सोल्युशन बघा कसं आहे. एक आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. ठीक आहे, पण आपण पहिले राईट अँगल ट्रायंगल नाही काढू, पहिले एक सर्कल काढूया. सर्कम सर्कल म्हणजे तो जो सर्कल आहे तो राईट अँगलच्या तिन्ही जे वर्टेक्स आहे त्याला टच करून जातो. ठीक आहे, हा एक सर्कल आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जो राईट अँगल तयार होतो, ठीक आहे, त्याची जी साईड आहे परपेंडिक्युलर साईड है ना, हे राईट अँगलची एक साईड आहे आणि दुसरी साईड ही आहे. ठीक आहे, आणि तिसरी जी साईड असते ही जे हायपोटेनस असते, ठीक आहे ना, बरोबर हा सेंटर मधून जातो सर्कलच्या. ठीक आहे, तर एक अँगल आहे ABC, त्याच्या ज्या आपल्याला परपेंडिक्युलर साइड्स आहे त्या राईट अँगलच्या, हा 90 डिग्रीचा अँगल आहे है ना. मग हा झाला राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, तर ज्या साइड्स किती दिलेल्या आहे 24 सेंटीमीटर ही आहे, हे 24 असणार आहे, आणि एक जी आहे ही जी बेस आहे ते 7 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला याचा रेडियस काढायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही इथं तुम्हाला दिसत असेल हे बघा, हे ऍक्च्युली पहिले तर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल काढायला पाहिजे, नंतर मग सर्कम सर्कल काढायला पाहिजे, पण आपल्याला इथं बोर्डवर बरोबर करता नाही येत पहिले, म्हणून सर्कल काढलं आणि मग आतमध्ये आपण राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे. ठीक आहे, तर इथे बघा राईट अँगल ट्रायंगलचं तुम्हाला हे काय आहे हायपोटेनस आहे. मग याचं आपल्याला AC ची जी व्हॅल्यू आहे ते आपण फाइंड करू शकतो. AC स्क्वेअर इज इक्वल टू 24चा स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. ठीक आहे ना, 24चा स्क्वेअर किती येते, आता स्क्वेअर पार्ट करायची गरज नाहीये. ठीक आहे, 24चा स्क्वेअर काढायचा एकदम सोपी पद्धत आहे बघा. 4चा स्क्वेअर करायचं पहिले 16 येते, 2चा स्क्वेअर किती 4 येते, एक डिजिट सोडायचा. ठीक आहे, 2 4 जार 8, 8 2 जार 16. ठीक आहे, हे किती आलं टोटल 6 करा, 6 + 1 7, 576. तर याचं किती आलंय 576 प्लस हे किती आहे 7चा स्क्वेअर 49. या दोघांना टोटल करा, 9 + 6 15,
1 कॅरी ओव्हर झालं, परत 8 + 4 12, परत 1 कॅरी ओव्हर झालं, 5 + 1 6, 625 आलं. मग AC इज इक्वल टू काय येणार? AC इज इक्वल टू, हा AC स्क्वेअर आहे, AC म्हणजे याचा स्क्वेअर रूट घेतला आपण, मग याचा पण स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. याचा स्क्वेअर रूट किती येतो? 25. म्हणजे AC आपल्याला किती मिळून जाईल? 25 सेंटीमीटर. मग जर हे 25 सेंटीमीटर आहे, हा काय असतो? डायमीटर असतो सर्कलचा. मग याची रेडियस किती असणार? याचा हाफ केलं तर किती येणार? 12.5. मग याच्यातला आन्सर कुठला येतो बघा आपला? ऑप्शन नंबर 1, 12.5 सेंटीमीटर. ठीक आहे, एकदम इझी आहे, कळालं असेल सगळ्यांना आय होप. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 67. क्वेश्चन नंबर 67 बघा. देयर इज डिक्रीज इन सेल ऑफ ऑब्जेक्ट बाय 10% ड्यू टू increase in the cost of object by 10%. Then what is the profit percent or loss percent in this transaction? एकदम सोपं आहे, फक्त व्यवस्थित बघा याचं सॉल्युशन कसं आहे. हे बघा इथं काय म्हटलेलं आहे की एक ऑब्जेक्ट आहे, त्याचा जो आहे सेल जो आहे तो 10% कमी झालाय. कशामुळे? ड्यू टू इन्क्रीज इन द कॉस्ट ऑफ ऑब्जेक्ट बाय 10%. त्याचा जी किंमत होती त्या ऑब्जेक्टची, त्या वस्तूची जी किंमत आहे ती 10% वाढली, त्यामुळे त्याचा जो सेल आहे तो 10% कमी झालाय. ठीक आहे, तर ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा आपण समजून चालायचं, इथं पर्सेंट म्हणजे 100च पकडून चालायचं. तर सुरुवातीला सपोज त्या ऑब्जेक्टची किंमत 100 रुपीज होती. ठीक आहे, कॉस्ट जी आहे त्याची है ना, कॉस्ट जी आहे ती 100 होती. तेव्हा किती क्वांटिटी सेल होत होत्या? सेल किती होत होता? सेल पण 100 होत होता. ठीक आहे, म्हणजे टोटल रुपीज किती जो सेलर आहे, ठीक आहे ना, कुठलाही ऑब्जेक्ट सेल तो सेलरच करणार आहे, तर त्याला किती रुपये मिळत असेल त्यावेळेस है ना, जेवढ्या क्वांटिटी विकल्या आणि जी कॉस्ट होती त्याचं मल्टिप्लाय करून आपल्याला त्याचं एवढे अमाऊंट त्याला मिळत होती सेलरला. पण आता काय झालं की तुमची जी कॉस्ट आहे ती 10% वाढली, तर 100चा 10% किती होणार? 110. आता जी नवीन प्राइस आहे, नवीन कॉस्ट जी आहे त्या ऑब्जेक्टची ती 110 आहे, पण त्यामुळे काय झालं की जो सेल आहे तो 10% कमी झालाय. आता याचं 10% म्हणजे 10 कमी झालंय म्हणजे 90 होणार. ठीक आहे ना, पहिले 100 ऑब्जेक्ट सेल होत होते त्याचे, पण आता 90 ऑब्जेक्ट सेल व्हायला लागले त्याचे. ठीक आहे, मग ह्या दोघांचं ह्या ऑब्जेक्टला 90 ऑब्जेक्टला 110 रुपीज मध्ये विकल्यावर त्याला किती रुपीज येत असेल है ना, हे 99,000 9900 9,900 है ना. आता बघा पहिले त्याला सेलरला 10,000 रुपये मिळत होते, आता त्याला 9,900 मिळतात. मग याच्यामध्ये त्याला त्याचा फायदा आहे का नुकसान आहे? नुकसान आहे ना. पूर्वी 10,000 मिळायचे, आता 9,900 मिळत आहेत, म्हणजे कितीचा लॉस आहे त्याला? लॉस जो आहे याला मायनस करून बघा किती येणार लॉस? 100 रुपीजचा लॉस आहे याच्यामध्ये. ठीक आहे ना, तर याचा लॉस किती झालाय? त्याला सेलरला लॉस किती झालाय? 100 रुपीजचा लॉस झालाय. तो कितीवर झालाय? 10,000 रुपीजवर. तर जर 10,000 रुपीजवर त्याला कितीचा लॉस होतोय? 100 रुपीजचा लॉस होतो आहे. मग आपल्याला पर्सेंट काढायचं आहे. ठीक आहे ना, पर्सेंट म्हणजे 100 रुपीजवर किती लॉस होणार त्याला? तर 100 × 100 डिवायडेड बाय 10,000. हे बघा, हे 2 0 गेले, याच्यातले 2 0, हे पण 2 0 गेले, उरलं काय? फक्त 1. मग हे 1 काय आहे? लॉस आहे. आणि हे कशामध्ये आहे? पर्सेंट मध्ये आहे. कारण इथे आपल्याला आपण इथं रुपीज मध्ये, हे वरचं जे आहे रुपीज मध्ये, 10,000 रुपीजवर त्याला 100 रुपीज लॉस होतोय. मग 100 रुपीजवर म्हणजे आपल्याला पर्सेंट काढायचं आहे ना, म्हणून 100 रुपीजवर त्याला किती लॉस होणार आहे? पर्सेंट मध्ये 1% येणार आहे. मग याचा आन्सर कुठला येत आहे? ऑप्शन नंबर 1 याचं आन्सर आहे, 1% लॉस. ठीक आहे, एकदम सोपं आहे. एकदा अजून बघा, पहिले त्याची कॉस्ट 100 होती, तेव्हा 100 ऑब्जेक्ट सेल होत होते, सेलरला 10,000 रुपीज मिळत होते, 100 × 100 10,000. ठीक आहे, पण त्याची कॉस्ट वाढली 10%, 110 झाली, त्याचा सेल 10% ड्रॉप झालाय,
म्हणजे 90 ऑब्जेक्ट सेल होत आहेत, मग त्यावेळेस त्याला सेलरला फक्त 9,900 रुपये मिळत आहेत, म्हणजे त्याला 100 रुपीजचा लॉस होतोय. आता हे 100 रुपीजचा लॉस कशावर होतोय? 10,000 वर होतोय. ठीक आहे, मग 10,000 वर जर 100 रुपीजचा लॉस होत असेल तर 100 वर कितीचा लॉस होतोय? 1चा लॉस होतोय, म्हणजे 1% लॉस होतोय. तर याचा ऑप्शन येतोय ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 बघा. योगेश डिपॉझिटेड ₹32,000 इन अ बँक फॉर 2 years ऑन सिंपल इंटरेस्ट. आफ्टर मॅच्युरिटी ही गेट्स ₹38,400. देन व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट? ठीक आहे, एकदम सोपा आहे हा क्वेश्चन बघा. सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन आहे. याचं सॉल्युशन बघा कसं आहे. इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे. योगेशनी डिपॉझिट केले बँकेमध्ये किती? 32,000 रुपीज बँकेत डिपॉझिट केले, म्हणजे 32,000 जे आहे ते काय आहे? आपलं प्रिन्सिपल अमाऊंट आहे. प्रिन्सिपल आहे 32,000. ठीक आहे, त्याच्यानंतर इन अ बँक फॉर 2 years. तर नंबर ऑफ इयर्स जे आहे ते किती आहे आपले? 2 years. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे? ऑन सिंपल इंटरेस्ट आफ्टर मॅच्युरिटी ही गेट्स ₹38,400. मग ही काय आहे? अमाऊंट आहे. अमाऊंट इज इक्वल टू आहे 38,400. आता ही अमाऊंट काय असते? आपल्याला जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट ऍड करून जी आपल्याला अमाऊंट मिळते मॅच्युरिटीच्या वेळेस ती अमाऊंट असते, है ना. तर ही या अमाऊंट मध्ये इंटरेस्ट तुमचा इन्क्लूड असतो. मग इंटरेस्ट किती आहे आपल्याला कसं काढायचं? तर इंटरेस्ट इज इक्वल टू याच्यातून याला मायनस करायचं. 38,400 मायनस 32,000 जर आपण केलं तर आपल्याला इंटरेस्ट ची अमाऊंट कळून जाते आपल्याला. ठीक आहे, 0 मधून 0, 0 मधून 0, हे 4, 8 minus 2, 6, 3 minus 3, 0. तर 6,400 किंवा 6,400 हे जे आहे आपला इंटरेस्ट आहे, आपल्याला टोटल इंटरेस्ट मिळालेला आहे. ठीक आहे, तर आता इथे बघा याचा फॉर्म्युला जो असतो, इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू एन इंटू आर. ठीक आहे, मागं पुढे लिहिलेलं चालते, पी आर एन पण लिहू शकतो, डिवायडेड बाय 100. ठीक आहे, आता इथं आपल्याला इंटरेस्ट किती दिलेला आहे? सॉरी, याला तर खालीच लिहावं गेलेला. इंटरेस्ट आपल्याला किती दिलेला आहे? 6,400. ठीक आहे, दिला नाही आपण, म्हणजे इथं काढलाय. त्याच्यानंतर प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे? 32,000 इंटू नंबर ऑफ इयर्स आहे 2. आर आपल्याला काढायचा आहे, डिवायडेड बाय 100. आता याला आर कसा येणार बघा. आर इज इक्वल टू येणार, ठीक आहे, आर इज इक्वल टू काय येणार? 6,400 इंटू 100. 6,400 इंटू 100 डिवायडेड बाय 32,000 इंटू 2. ठीक आहे, हा जो पोर्शन आहे हा खाली जाणार आहे. ठीक आहे, हे 100 वरती जाणार. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करा. हे 2 0 2 0 कॅन्सल झाले. ठीक आहे, हे 2 नी बघा हे 64 कट होते. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 2 जा 4 आणि 2 0. ठीक आहे, त्याच्यातला हा एक 0 हा एक 0 कॅन्सल झाला. 32 1 जा 32, 32 10 जा. ठीक आहे, म्हणजे याचं किती आलं? 10. म्हणजे किती आलं याचं सॉल्युशन केलं तर 10 आलं. आता हे 10 काय आहे? रेट ऑफ इंटरेस्ट आहे, म्हणजे हे पर्सेंट मध्ये येणार. ठीक आहे ना, रेट जो असतो तो नेहमी पर्सेंट मध्ये येतो. मग याच्यातला आपला ऑप्शन कुठला आहे तो बघा, ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे 10 पीसीपीए. पीसीपीए म्हणजे पर्सेंट पर एनम. ठीक आहे, हा जो रेट आहे. तर योगेश जेव्हा 32,000 रुपये बँकेत जमा करतो 2 वर्षासाठी, तर त्याला जेव्हा 38,400 रुपये जेव्हा त्याला मिळते मॅच्युरिटीच्या वेळेस, तर त्याच्यावर इंटरेस्ट जो कॅल्क्युलेट केलेला आहे तो किती रेटनी केलेला आहे? 10% केलेला आहे. त्याला तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता. ठीक आहे ना, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69 बघा. इन द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन, हाइट ऑफ 20 स्टुडंट्स ऑफ अ क्लास इज गिवन. फ्रॉम द गिवन डाटा फाइंड द मीन. ठीक आहे, इथे एक डेटा दिलेला आहे आपल्याला. हाईट आहे सेंटीमीटर मध्ये 160, 161, 162, 163 आणि नंबर ऑफ बॉईज आहे 4 6 5 5. असे टोटल 20 बॉईज आहे. त्याच्यामधले जे 20 मधले 4 जे बॉईज आहे त्यांची हाईट 160 आहे,
6 असे बॉईज आहेत ज्यांची हाईट 161 आहे, 5 असे आहेत ज्यांची 162 आहे, 5 अजून असे आहेत ज्यांची 163 हाईट आहे. ठीक आहे, आता मीन काढायचं आहे. मीन काढायसाठी आपल्याला काय करावं लागतंय, हे जे डेटा दिलेला असतो ना याच्यामध्ये हाईट जी आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती वेळेस आहे, 4 टाइम्स आहे. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, जे काही येईल ते लिहायचं, या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून जी काही टोटल व्हॅल्यू येईल त्याला ऍड करायचं आणि डिवायडेड बाय 20 करायचं. ठीक आहे, एकदम सोपं आहे. बघा काय करायचं आपल्याला, इथल्या इथंच असं करून घ्यायचं. ठीक आहे ना, हे बघा याचं मल्टिप्लिकेशन किती होणार, 640 है ना, 16 4 जा 64. याचं किती होणार, 6 1 जा 6, 6 6 जा 36, 36 चं 6 येणार इथं, 3 तुमचं कॅरी ओव्हर झालं, 6 1 जा 6 प्लस 3 966. ठीक आहे, इथे बघा 5 2 जा 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 5 6 जा 30 प्लस 1 31, 3 कॅरी ओव्हर झालं, 5 1 जा 5 प्लस 3 8. ठीक आहे, इथं बघा है ना, 5 2 जा 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 5 6 जा 30 प्लस 1 31, 3 कॅरी ओव्हर झालं, 5 1 जा 5 8 बरोबर आहे. 5 3 जा 15, 1 कॅरी ओव्हर झालं, 5 6 जा 30 प्लस 1 31, 3 5 1 जा 5 प्लस 3 8 8 15. आता यांची सगळ्यांची टोटल करायची, जी काही टोटल होईल डिवायडेड बाय 20 करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता याची टोटल बघा किती येते, 5 प्लस 6 11 11 सो 1 कॅरी ओव्हर झालाय. ठीक आहे, तर 1 प्लस 1 2, 3 प्लस 6 9 प्लस 4 13 चे 3, 1 कॅरी ओव्हर झालं, परत 8 प्लस 1 9 प्लस 8 17 प्लस 7 26 प्लस 6 32. ठीक आहे, आता 3231 जे आलं आहे याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, जेवढेही टोटल स्टुडंट जे आहे त्यांचं है ना डिवायडेड बाय 20 करावं लागेल. ठीक आहे, तर याला डिवायडेड बाय 20 केलं तर बघा कसं येते, 20 नी आपण 1 टाइमच करणार. ठीक आहे ना, कारण 2 टाइम केलं तर 32 पेक्षा जास्त होणार ती, तर 20 1 जा 20. ठीक आहे, आता इथं किती आले बघा, हे 12 आलं. ठीक आहे, हे 3 आलंय, 26 जा 120, परत हे 3 आलंय. ठीक आहे, इथे 1 आलंय, परत 21 जा 20. ठीक आहे, परत इथे किती आले, 11 आले. ठीक आहे, आता 11 मध्ये आपलं डिव्हिजन जात नाहीये, मग इथे आपल्याला काय करावं लागेल, एक डेसिमल घ्यावं लागेल. डेसिमल घेतलं तर इथे 0 येणार, 25 जा 100, पुन्हा इथं 10 येणार. ठीक आहे, इथे डेसिमल घेतलाय म्हणून आता इथे एक 0 आपण लावू शकतो, 25 जा 100. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे इथं पूर्ण डिवाइड झालंय. ठीक आहे, तर किती आला आपला आन्सर, है ना 3231 जे आहे हे बघा, यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं, हे इथे हे सगळे नंबर आले, यांच्या सगळ्यांची टोटल केली, 3231 आलाय. याला 20 नी डिवाइड केलं तर याचा मीन जो येतोय 161.55 सेंटीमीटर, म्हणजे ऑप्शन नंबर 2 येतो याचा आन्सर. ठीक आहे, सोपं आहे एकदम, फक्त कॅल्क्युलेशन आहे, थोडेसे लेंदी आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 70. क्वेश्चन नंबर 70 बघा, द प्रोडक्शन ऑफ ज्वार इन डी विलेज इज मोर बाय हाऊ मच दॅन द विलेज बी. ठीक आहे, इथं हा क्वेश्चन नंबर 70 आणि 71 आपल्याला ह्या ग्राफ मधून सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, हा जो ग्राफ दिलेला आहे याच्या मदतीने आपल्याला हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, 70 आणि 71. तर इथे आपल्याला काय म्हटलं आहे की इथे बघा, ह्या ग्राफ मध्ये तुम्ही ग्राफ तुम्हाला व्यवस्थित रीड करता येतच असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये स्केल दिलेला आहे, वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर म्हणजे 20%, हे सगळे पर्सेंटेज आहे, 20 40 60 80 100%. ठीक आहे, आणि इथे जे कॉलम्स आहे त्याच्यामध्ये जो शेडेड आहे तो जवारचा आहे कॉलम, आणि जो ब्लँक आहे तो आहे व्हीटचा कॉलम. ठीक आहे, तर इथे आपल्याला, आणि खाली एक्स ऍक्सिस वर आपण काय घेतलंय, विलेजेस. तर इथे क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय की जवारचं प्रोडक्शन जे आहे डी विलेज मध्ये जे होते ते बी पेक्षा किती जास्ती आहे. आता डी मध्ये जवारचं प्रोडक्शन किती आहे बघा, 80% आहे. ठीक आहे ना, किती आहे, त्याचं सॉल्युशन कसं आहे बघा, एकदम सोपं आहे, म्हणजे
बघूनच करायचं आहे, याला सॉल्व्ह काही करायचंच नाही. 80% आहे तुमचं ज्वारचं प्रोडक्शन कुठे, डी विलेज मध्ये. आणि बी मध्ये किती आहे बघा, 60 नंतर इथं 70, इथं आहे ना 70 आहे, 80च्या खाली आहे, तर हे 70 मायनस करून द्या. 80 मायनस 70 किती येत आहे, 10. आता हे सगळे पर्सेंट मध्ये आहे, ठीक आहे ना, हे सगळं पर्सेंट मध्ये आहे. इथं बघा इथे स्केल लिहिलेला आहे पर्सेंट, तर हे सगळे पर्सेंट आहे, मग हे 10% येणार. याचं ऑप्शन आन्सर कुठला येणार, ऑप्शन 1. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 बघा, फाइंड द रेशियो ऑफ व्हीट प्रोडक्शन ऑफ विलेज ए अँड विलेज सी. ठीक आहे, विलेज ए मध्ये आणि विलेज सी मध्ये जे व्हीटचं प्रोडक्शन होते त्याचा रेशिओ किती आहे. ठीक आहे, तर इथे बघा विलेज सी मध्ये किती होते प्रोडक्शन व्हीटचं, जो ब्लँक वाला आहे तो व्हीटचं प्रोडक्शन शो करतो, तर याच्यामध्ये 50 येतोय. ठीक आहे ना, तर याचं सोल्युशन कसं आहे, 60% आहे सीचं व्हीट प्रोडक्शन, आणि सॉरी 60 नाही 50%, आणि एचं किती आहे बघा, एचं आहे बघा 60 to 100 है ना, म्हणजे 40, तर डिवायडेड बाय 40, मग याचा रेशो किती येतोय 5/4, म्हणजेच 5:4, म्हणजे याचा आन्सर येतोय ऑप्शन नंबर 2. आता इथे थोडंसं म्हणजे कन्फ्युजन आहे, मला पण आहे, की क्वेश्चन जो लिहिलेला आहे ना, फाइंड द रेशिओ ऑफ व्हीट प्रोडक्शन ऑफ विलेज ए अँड सी, मग पहिले जर ए ला घेतलं तर मग ते रेशिओ 4:5 येणार, पण इथं तर कुठे आन्सर आपल्याला 4:5 दिलेलाच नाहीये. मग आपण म्हणून पहिले सी घेतला, नंतर खाली ए घेतलाय, त्याचा आन्सर 5:4 आलाय. ऍक्च्युली हे इकडे ए इकडे सी लिहिलं असतं, इकडे ए लिहिलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. चला ठीक आहे, क्वेश्चन नंबर 71 झालाय आपला. एकदम सोपे होते, फक्त ग्राफला ऑब्झर्व करूनच आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, खूपच इझी आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 72. क्वेश्चन नंबर 72 बघा, विच टर्म शुड बी ऍडेड टू 100x² plus y² upon 16 from the following to make it complete square. Choose two correct option. आपल्याला इथे हा दिलेला आहे इक्वेशन म्हणायला पाहिजे. ठीक आहे ना, तर याला आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये ह्यापैकी काय ऍड करायला पाहिजे जेणेकरून हा जो इक्वेशन आहे हा पूर्ण कम्प्लीट स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे ना, तिथे बघा अशा टाईपचा एक क्वेश्चन मला आठवते लास्ट कुठल्या तरी एका याच्यामध्ये रिपीट झालेला आहे, असं अशाच टाईपचा क्वेश्चन झाला आहे. क्वेश्चन नंबर 72 बघा, विच टर्म शुड बी ऍडेड टू 10x² plus y² upon 16 फ्रॉम द फॉलोइंग टू मेक इट कम्प्लीट स्क्वेअर. चूज टू करेक्ट ऑप्शन्स. ठीक आहे, तर याच्या अशा टाईपचा क्वेश्चन मागे पण मला थोडंफार आठवते, एक्झॅक्टली कुठल्या पेपरमध्ये होता माहिती नाही, पण पॅटर्न बघा, त्या पॅटर्नचे क्वेश्चन येत राहतात, रिपीट येतात. ठीक आहे, ते याच्यात आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला एक कुठली तरी टर्म अशी ऍड केल्यावर हा जो आहे कम्प्लीट स्क्वेअर झाला पाहिजे. तर आपण बघा याचं सॉल्युशन कसं आहे, 100x² प्लस y² अपॉन 16. ठीक आहे, आता याला बघा लक्षपूर्वक बघा, 10x² ला आपण 100x² ला 10x होल स्क्वेअर असं लिहू शकतो, प्लस y² अपॉन 16 ला आपण y/4 होल स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, a² प्लस b², आणि याचा एक टर्म तुम्हाला a प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आठवत असेल तर a² प्लस b² प्लस 2. आता इथं a काय आहे 10x आहे, आणि b काय आहे y/4 आहे. ठीक आहे, आता याला जर आपण सॉल्व्ह केलं तर बघा, हे 2 नी हे 2 टाइम्स कट होणार, आणि हे 2 हे 10 जो आहे 5 टाइम्स कट होणार, तर उरलं काय प्लस 5 है ना, 5xy. तर हे झालं आता तुमचं बघा a² है ना, हे a² झालं, हे b² प्लस हे 2ab म्हणजे 5xy है ना, म्हणजे हे काय झालं, हे याचा पूर्ण स्क्वेअर है ना, हा जो इक्वेशन जो दिलेला आहे हा झाला 10x है ना
प्लस y/4 होल स्क्वेअर. आता हे परफेक्ट स्क्वेअर झाला आहे. ठीक आहे ना. याला जर आपण याला पूर्ण स्क्वेअर केला तर आपल्याला हा मिळेल 10x स्क्वेअर प्लस y/4 होल स्क्वेअर प्लस 5xy. ठीक आहे. तर याचा ऑप्शन कुठला येतो बघा. हे 5xy कुठे दिसतो आपल्याला, ऑप्शन नंबर 1 मध्ये. पुन्हा a प्लस बी a मायनस बी होल स्क्वेअर. ठीक आहे ना. a मायनस बी होल स्क्वेअर सुद्धा काय होतो, a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, फक्त इथं प्लसच्या जागी -2ab येतो. ठीक आहे ना. हे 2ab तुम्हाला समजलं का बघा. 2a म्हणजे आहे 10x, b म्हणजे आहे y/4. ठीक आहे. मग याला जर सॉल्व्ह केलं तर बघा हे 2 नी हे 4 कट होतो 2 टाइम्स आणि हे 2 नी 5 टाइम्स, तर 5xy उरतो. तर इथे एकदा तुमचा प्लस घेऊ आपण आणि एकदा मायनस घेऊ. तर जेव्हा आपण प्लस घेऊ तर a प्लस बी होल स्क्वेअर होणार आणि जेव्हा मायनस घेऊ तेव्हा a मायनस बी होल स्क्वेअर येणार. म्हणजे 10x मायनस y/4 होल स्क्वेअर केलं तर आपल्याला 10x स्क्वेअर प्लस y/4 होल स्क्वेअर. ठीक आहे. मायनस 5xy म्हणजे एक ऑप्शन अजून याचं सेकंड नंबरचं पण ऑप्शन होणार. ठीक आहे. a प्लस बी होल स्क्वेअर a मायनस बी होल स्क्वेअर ह्या फॉर्म्युल्यावर बेस्ड आहे हा क्वेश्चन. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 73. क्वेश्चन नंबर 73 बघा. इफ 18 लेबर्स टेक 15 days टू कंप्लीट वन टास्क, देन हाऊ many days will 6 laborers need to complete the same task? तर अशा टाइपचे क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्ये बघा एक फॉर्म्युला तुम्ही यूज करायचा आहे. काय यूज करायचा आहे, M1 D1 W1 MDW. ठीक आहे. इज इक्वल टू M2 D2 W2. हा फॉर्म्युला त्याच्यामध्ये यूज करायचा आहे. हे नंबर ऑफ है ना, M म्हणजे मॅन पर्सन. ठीक आहे ना, लेबर वगैरे. ठीक आहे ना. D1 म्हणजे डे, किती दिवसामध्ये ते, आणि काम W वर्क म्हणजे काम. ठीक आहे ना. तर याला इक्वल टू M2 D2 सेम इथंच हे लेबर, हे डेज आणि एक काम आहे. ठीक आहे. तिथे आपल्याला काय म्हटलं आहे की 18 लेबर्स टेक 15 days. लेबर्स किती दिलेले आहे 18, डेज किती आहे 15 आणि काम आहे 1. ठीक आहे ना. एका कामाला 1 टास्क है ना कंप्लीट करायला ते 18 लेबर 15 days लावतात. देन हाऊ मेनी डेज विल 6 लेबर्स है ना. मग सेकंड ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले आहे, लेबर 6 दिलेले आहे. D2 आपल्याला काढायचं आहे है ना. आणि वर्क तर सेमच आहे 1 टास्क. ठीक आहे ना. इथे पण आपलं कधी कधी त्या है ना 2 कामाला किती वेळ लागेल वगैरे असे क्वेश्चन येतात. ठीक आहे ना. तिथे आपल्याला काय करायचं, हे 1 तर काय है ना याचं काही यूज नाहीये. D2चं कसं काढणार आपण, D2 इज इक्वल टू 18 into 15 divided by 6 है ना. 6 3s are 18, 3 15s are 45. किती डेज लागणार, 45 days. ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर येतोय. ठीक आहे. एकदम सोपे असतात हे क्वेश्चन. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 74. क्वेश्चन नंबर 74 बघा. फ्रॉम द फॉलोइंग सिलेक्ट द फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल 2x - 3 होल क्यूब प्लस 125. आपल्याला काय करायचं आहे की हा एक पॉलिनॉमियल आपल्याला दिलेला आहे, याचे आपल्याला फॅक्टर्स ह्यापैकी कुठले आहे हे फाइंड करायचे. ठीक आहे. तर जसं मी तुम्हाला मागे एकदा सांगितलं होतं की जो अल्जेब्रा जेव्हा आपण स्टार्ट करतो तर एकदम बेसिक फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर है ना, ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. ठीक आहे ना. तर सेम एक फॉर्म्युला बघा अजून, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू होतोय ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. हा जसा ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे तसा हा एक फॉर्म्युला आहे अल्जेब्राचा. ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी. ह्या बेसिसवर आपण याला सॉल्व करणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा हा जो आहे 2x - 3 जो आहे हा आहे सपोज ए आणि हा आहे बी. ठीक आहे. आता इथं 125 ला आपण 5 raised to power 3 करू शकतो, 5 क्यूब करू शकतो.
ठीक आहे ना, याला बी कन्सिडर करायचं, ठीक आहे ना. म्हणजे 5 जो आहे तो तुमचा बी आहे, बी म्हणजे काय आहे इथं 5 है ना. तर ए क्यूब म्हणजे हा झाला 2x - 3 होल क्यूब आहे ना. तर ए ची व्हॅल्यू किती झाली इथं 2x - 3 आणि बी ची व्हॅल्यू किती झाली 5. ठीक आहे, तर याच्यावर आपण बघा ए म्हणजे किती आहे है ना 2x - 3 होल क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे 5 क्यूब. ठीक आहे, इज इक्वल टू, आता बघा ए प्लस बी, ए काय आहे तुमचं 2x - 3 प्लस बी काय आहे तुमचं 5. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बघा ए स्क्वेअर म्हणजे 2x - 3 होल स्क्वेअर. ठीक आहे, आता याला थोडं कर्ली ब्रॅकेट मध्ये घेऊया, प्लस बी स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर. ठीक आहे, मायनस आता ए काय आहे 2x - 3. ठीक आहे, आणि बी काय आहे 5. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करूया आपण. आता इथे बघा 2x हे प्लस आणि हे मायनस, तर काय होणार मायनसच होणार, पण प्लसच्या समोर जो साईन आहे प्लसचा तो येणार. तर 5 - 3 केलं तर 2 येणार आणि साईन कुठला येणार प्लसचा येणार. ठीक आहे, हा पहिला ब्रॅकेट झाला सॉल्व. आता इथला बघा, इथे तुम्हाला a - b होल स्क्वेअर जो आहे ना a - b होल स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे त्यांनी याला सॉल्व्ह करावं लागेल. तर याला किती होऊन जाणार, हे a स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर है ना, प्लस बी स्क्वेअर म्हणजे 9 आणि मायनस 2ab. 2 इथे आपण लिहित नाही बसू, आपण डायरेक्ट करू. 2 2 जा 4 3 जा 12 मायनस 12x येणार. ठीक आहे, प्लस हे 25 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आता पहिले या 5चा याच्यामध्ये मल्टिप्लाय आपण करून घेऊ, मायनस 10x - 15. ठीक आहे, आणि हे कर्ली ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, आता इथे बघा, इथे आपल्याला 2 कॉमन दिसतोय, या 2 ला कॉमन काढून घेऊया, x + 1 होणार इथे. ठीक आहे, आणि इथे बघा आता इथे आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे, हा जो ब्रॅकेट आहे हा ना नॉर्मल ब्रॅकेट, याला आपण ओपन करायचं आहे आणि याला कर्ली ब्रॅकेटला काढून टाकूया आपण. तर बघा काय राहते आपलं 4x स्क्वेअर प्लस 9 मायनस 12x प्लस 25. ठीक आहे, हे मायनसचं जे ब्रॅकेट ओपन केलं तर हे होणार मायनस 10x आणि हे मायनस मायनस प्लस होणार, हे होणार प्लस 15. ठीक आहे, आता इथे बघा आणि हा ब्रॅकेट क्लोज. पुन्हा एक पुढची स्टेप बघा x + 1. ठीक आहे, इथे बघा सेम जे आहे टर्म्स कोणत्या कोणत्या आहे बघा x. ठीक आहे, आणि हे नंबर 9 50 है ना 25 आणि 15 यांना ऍड करून टाकूया आपण. तर किती येते बघा 4x स्क्वेअर. ठीक आहे, आणि हे मायनस 12x मायनस 10x म्हणजे मायनस 22x येणार. आणि हे जे नंबर्स आहे 15 आणि 15 प्लस 25 40 प्लस 9 49, हे प्लसचे आहेत सगळे, प्लस प्लस प्लस, तर हे प्लस 49 येणार. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचे आपल्याला बघा 2 फॅक्टर मिळाले. एक आहे 2x + 1 आणि दुसरा आहे 4x स्क्वेअर मायनस 22x प्लस 49. त्याच्यातला बघा ऑप्शन नंबर आपला फर्स्ट जो आहे तो याचा आन्सर आहे. ठीक आहे, थोडस किचकट दिसा लागलाय, जरा सांभाळून जरा बघून घ्या. ठीक आहे, थोडीशी जागेचा थोडा प्रॉब्लेम होतो थोडं लिहायला, अजून ते मला पूर्ण प्रॅक्टिस झालेली नाहीये. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 75. क्वेश्चन नंबर 75 बघा, पॉइंट इथे सम दिलेला आहे, त्याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. एकदम इझी क्वेश्चन आहे. 0.036 अपॉन 0.6 इंटू 2.35 0.05 इंटू 1/6. त्याला बघा खूपच सोपा क्वेश्चन आहे, मला वाटते सेकंड थर्डचे स्टुडंट सुद्धा करून घेतील. बघा काय करायचं, सगळ्यात पहिले आपण सरळ सरळ ना जेवढेही हे डेसिमल आहे ते आपल्याला काढून टाकायचे. ठीक आहे, तर आपण सरळ 36 लिहूया इथं, 36 अपॉन 6. ठीक आहे, आणि इंटू बघा हे पूर्ण एकाच याच्यात लिहूया 235. ठीक आहे, इंटू हे 1, खाली बघा 6 इंटू 5 इंटू 6. आता बघा अजून इथे ना इंटू हे 1 नाही लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे ना, आता खाली आपल्याला हे सगळे डेसिमल जे आहे ना किती नंबर्स आहे 1 2 3 4 5
5 डिजिट नंतर डेसिमल आहे ना, तर इथं आपण 1 नंतर 5 0 लावून देऊया. 3 4 5. ठीक आहे. आणि खाली किती आहे बघा, 1 2 3. तर वरती 1 2 3. बस. आता याला सॉल्व्ह करून टाकायचं. ठीक आहे ना. हे किती 3 0 आणि हे 3 0 गेले. ठीक आहे. आता इथे बघा 6 आणि हे 6 6 6 जा 36 हा कॅन्सल झाला. 5 नी आपण याला कट करूया. 5 4 जा 20. 3 शिल्लक राहणार. 5 7 जा 35. ठीक आहे. तर हे झाले 47. म्हणजे किती राहिले आता, वरती राहिले 47, खाली आहे 100. हे 100. ठीक आहे ना. म्हणजे किती झाले हे, इथे 2 0 आहे परत, तर आपण इथं 2 डिजिट नंतर एक डेसिमल लावू शकतो. त्याचा इथे 0.47. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे. एकदम सोपा आहे. ठीक आहे. चला, हे झाले आपले क्वेश्चन नंबर 75 पर्यंत पूर्ण आपले मॅथमॅटिक्स म्हणजे 2020चा जो पेपर आहे आपला, पेपर 1 पेपर 2 दोन्ही कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे. आता आपण 2021चा पेपर 1 करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तो जो पेपर आहे तुमचा असणार आहे लँग्वेजचा. ठीक आहे ना. तर तो लँग्वेजचा पेपर जो आहे तो आपण, सॉरी, हे मॅथ्सचा फर्स्ट पेपर होता. आता सेकंड पेपर आपण करूया ज्याच्यामध्ये मराठी आणि इंटेलिजंट टेस्ट असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला आपण काय करू, ते टॅबवरच घेऊया. ठीक आहे ना. कारण त्याच्यामध्ये भरपूर आकृत्या वगैरे असतात, त्याचं सगळं मला व्हाईट बोर्डवर काढणं जरा शक्य नाही होणार, तर ते आपण टॅबवरच करूया. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला मॅथमॅटिक्सचा व्हाईट बोर्डवर जे मी एक्सप्लेन केलंय त्याचा चांगला फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे. तर आता काही दिवसांनी, 1-2-4 दिवसांनी तुम्हाला दिवाळीच्या सुट्ट्या पण लागणार आहेत, तर भरपूर प्रॅक्टिस करा मॅथ्सची. ठीक आहे. आणि मला प्लीज कमेंट करून सांगा की म्हणजे काय माझं काही चुकतंय, काही मला अजून याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल ते मला प्लीज कमेंट करा. तुम्हाला काही एखादा क्वेश्चन नसेल समजला ते विचारा. ठीक आहे. आणि मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लँडलाईन नंबर दिलेला आहे, त्याच्यावरच तुम्ही प्लीज कॉल करा. ठीक आहे. माझा मोबाईल नंबरवर प्लीज नका करू. ठीक आहे. मी अगोदर मोबाईल नंबर पण दिला होता, त्याच्यावर कोणी कॉल करत नाही. आणि मी एक बघतोय की जसा प्रतिसाद मिळाला पाहिजे आपल्याकडून तसा मला आपल्या चॅनलला तसा तेवढा प्रतिसाद मिळत नाही आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की सर्वजण थोडा सपोर्ट करा मला, आपला जो चॅनल आहे थोडा ग्रो व्हायला. म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहे ते जवळपास 900च्या जवळपास झालेले आहे. अजून थोडे झाले की ते 1000चा जो क्रायटेरिया असतो तो कम्प्लीट होऊन जातो. ठीक आहे. तो 1000चा क्रायटेरिया कम्प्लीट झाला म्हणजे थोडीशी अर्निंग होते याच्यामधनं. ठीक आहे ना. तर ते थोडंसं मला मोटिवेशन मिळेल. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी म्हणजे माझं उद्देश आहे पुढे चालून अजून चांगल्यात चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला एज्युकेशन द्यायचं माझा हेतू आहे. आणि मी सध्या हे व्हाईट बोर्डवर करतोय. माझं पुढचं जे फ्युचर प्लॅन असं आहे की मी डिजिटल बोर्ड घेऊन तुम्हाला त्याच्यावर अजून चांगल्या पद्धतीने मला बाकीचेही सब्जेक्ट जे आहे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. ठीक आहे ना. याच्यावर कसं आहे, थोडंसं लिमिटेशन्स आहे, आपण ते सगळं करू शकत नाही, आपण काहीतरी एक्झाम्पल दाखवू शकत नाही है ना, ते सगळं करता येत नाही याच्यावर. तर माझा चांगला प्रयत्न आहे तुम्हाला चांगल्यात चांगले व्हिडिओ, क्वालिटीचे व्हिडिओ तुम्हाला द्यायचा. ठीक आहे. आणि तुम्हाला एखादी गोष्ट मी एक्सप्लेन करायला लागलो तर कम्प्लिटली तुम्हाला ती समजली पाहिजे. ठीक आहे ना. उगाच मी आपलं एवढं सगळा टाइम देतो याला है ना, त्याचा काहीतरी तुम्हाला फायदा झाला पाहिजे तरच उपयोग आहे ना, नाही तर काय उपयोग आहे. उगाच मी टाइमपास म्हणून करायचं नाही आपल्याला हे सगळं. ठीक आहे ना. सिन्सिअरली करा, खूप छान प्रॅक्टिस करा. आणि आपल्या सर्व फ्रेंड्स फॅमिलीमध्ये पण लिंक शेअर करून सबस्क्राईब करायला सांगा सगळ्यांना. ठीक आहे ना. आणि काही पण तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा मला. तर भेटूया आपण आता पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.